पुरुषाच्या संरक्षणासाठी महिला बाउन्सर या अनोख्या घटनेनं फक्त बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलंय। एका बांधकाम व्यावसायिकाला आपल्या सुरक्षेसाठी चक्क महिला बाउन्सर ठेवाव्या लागल्या। काय आहे संपूर्ण प्रकरण आणि बिल्डरनं हा निर्णय का घेतला पाहूयात सविस्तर। बीड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सय्यद सनाउल्ला रजाउल्ला हे अलीकडेच एका गंभीर घटनेचे शिकार झाले। जमिनीच्या जुन्या वादामुळे काही महिलांनी त्यांना भर रस्त्यात अडवून मारहाण केली। हा प्रकार इतका धक्कादायक होता की त्याचा व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला। प्रॉपर्टी नहीं हाँ तुम्हारा बोलो समझ में नहीं लोगों के सामने बात करेंगे, छोड़ो ना, बात तो करेंगे ना, बात करने के लिए तो कुछ होना ना, समझ में तुम्हारा मसला बोलो, तुम्हारा मसला क्या है बोलो, सुनो, सब कुछ समझना, बोलो शांत हो, मेरे भाई का मैटर, दोनों का पर्सनल मैटर है, इसको गुंडा बन के क्यों आया? प्रॉपर्टी में सदर प्रॉपर्टी में खरीदी कर, हाँ तुम्हारा बोलो, बोल बोल सुनो तुम्हारा इसका काम क्या था मेरे पास? बोल बोल तुम बोलो, मेरे को धमकी देने की, हाँ तुम बोलो, फाड़ने का। हाँ या व्हिडिओमध्ये सय्यद सनाउल्ला रजाउल्ला हे मार खाताना स्पष्ट दिसतायत। हा प्रसंग त्यांच्यासाठी खूप अपमानास्पद आणि मानसिक धक्का देणारा होता। या घटनेनंतर सय्यद रजाउल्ला यांनी भविष्यातील अशा कोणत्याही हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक धाडसी आणि अनोखा निर्णय घेतला। त्यांनी चक्क महिला बाउन्सरना आपल्या वैयक्तिक संरक्षणासाठी नियुक्त केलं। ते काय म्हणतायत पाहूयात। माझ्या कुटुंबाला अजून काय धोका निर्माण होऊ नये, माझ्या घरी माझी मुली आहे, बहिणी आहे, आई वृद्ध वडील आहे, माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मी खाजगी सिक्युरिटी गार्ड ठेवले। आता त्या दिवशीचं नेमकं काय प्रकरण होतं? तुम्हाला जी मारहाण झाली ती कुठल्या कारणावरून त्यांनी मारहाण केली होती आणि आता काय मागणी? त्यावेळेस मी रुटीन प्रमाणे मी तहसील कार्यालय बीड येथे जात असताना, माझ्या कामानिमित्त मी जात असताना हे ऑफिसच्या बाहेर वरांड्यातच माझ्यावर हल्ला चढविला। माझा जीव वाचविण्यासाठी मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजूला पळालो व महिला असल्यामुळे मी माझे संस्कार आहे की एक महिलावर रिएक्ट करू नये, आणि जर आपण त्या महिलावर रिएक्ट केला असतं, प्रतिकार केला असतं तर लोकांनी समाजाने मला नाव ठेवलं असतं आणि आमच्या समाजात आमची महिला रोडवर येत नाही। आता काय मागणी आहे? माझी मागणी ही आहे, सदर माझा धंदा प्रॉपर्टीचा घेणं देणं आहे। मी खरेदीच्या आधारे 2 प्लॉट रजिस्ट्री करून त्याच्या बापाकडून घेतलेला आहे आणि बापाच्या विरोधात ही मुली आहे, बापाला मारतात, भावाला मारतात आणि आम्हाला प्लॉट द्या। माझ्याकडे दोन्ही प्लॉटची खरेदी खत आहे आणि मी त्याच्या फेरफारसाठी माननीय तहसीलदार साहेबांशी गेलो। या संबंधित मी कायदेशीर कारवाई चालू आहे। मी सदर 2-4 महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे, ज्याचा FIR माझ्याकडे आहे।
एफ आय आर माझा झालेला आहे. त्यांनीही माझ्या विरोधात काही तक्रार केली आहे. आता काय मागणी असेल प्रशासनाकडून, कुठली कारवाई झाली पाहिजे? प्रशासनाकडून हीच मागणी आहे, अशा प्रकारच्या महिलेवर मोका अंतर्गत कारवाई करणे किंवा त्यांना लवकरात लवकर इथून हद्दपार करणे, याची जे मुंब्रामध्ये दिलेली आहे तिथला प्रयोग ती बीडमध्ये करते, मग हे योग्य नाही. सध्या महिला बाउन्सर त्यांच्यासोबत सावलीसारख्या वावरताना दिसतात. सकाळी ऑफिसला जाण्यापासून ते संध्याकाळी घरी परतेपर्यंत अगदी प्रत्येक ठिकाणी या महिला बाउन्सर त्यांच्या सोबत असतात. पुरुषाच्या संरक्षणासाठी महिला बाउन्सरची नियुक्ती ही बीड जिल्ह्यासाठी किंबहुना महाराष्ट्रातही पहिलीच घटना मानली जातीये. या घटनेनं जमिनीच्या व्यवहारातील वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशासन यावर काय उपाययोजना करतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे. बांधकाम व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं काळाची गरज आहे.